चला दोन्ही कॅप्टन आपण या आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ओमकार पाटणे, मॅन ऑफ द मॅच आहेत। आणि प्रसाद फडजी साहेबांचा इथे आपण सन्मान देखील करूया। संकेत केणे यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत। मॅन ऑफ द मॅच आपण देऊया संकेत केणे यांच्या शुभ हस्ते। चिट्टू पावशे देखील इथे उपस्थित आहेत। त्यानंतर सुनील फुलोरे, सूरज म्हात्रे देखील इथे उपस्थित आहेत। टॉस आपण करूया चिट्टू पावशे यांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण। आजच्या रात्रीमधील हा अंतिम सामना क्वार्टर फायनलचा हा सामना आहे ओमसाई गणेश आणि वाडा बॉयज या दोन टीम मध्ये। ओमकार आपण थांबायचं आहे। या सन्मान आपण करूया प्रसाद फडजी साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय संकेत केणे यांच्या शुभ हस्ते। दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत। टॉस देखील आपण करणार आहोत। चिट्टू पावशे एक लेजंड क्रिकेटर अंटरमचा AB डिव्हिलियर्स आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण 4 षटकांचा सामना आहे। टॉस जिंकलेला आहे वाडा बॉयज या टीमने आणि त्यांचा निर्णय चला आपण सन्मान करूया संकेत केणे यांच्या शुभ हस्ते प्रसाद फडजी यांचा। नक्कीच आजच्या रात्रीमधील हा अंतिम सामना आणि तेवढाच महत्त्वाचा सामना, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये। क्वार्टर फायनलचा हा सामना। चला निर्णय प्रशांत, वेलकम, स्वागत आहे। वाडा बॉयज शुभम, निर्णय काय? बॅट फर्स्ट। चला ओमसाई गणेश ओमकार पाटणे यांना विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। सामना असणार आहे 4 षटकांचा, 10:15 वाजलेले आहेत। 10:18 होत आहे आणि विनंती असेल आपण सामना सुरू करूया। चिट्टू पावशे, सुनील फुलोरे उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती। सूरज म्हात्रे देखील आहेत। अनेक मान्यवर आपण पाहतोय नक्कीच उपस्थित आहेत। चला आपण व्यासपीठावरती एक सन्मान करूया। अमर मडवी यांच्या शुभ हस्ते सूरज म्हात्रे यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। सूरज म्हात्रे इथे उपस्थित आहेत आणि अमर मडवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। चला ओमसाई गणेश विशाल फिल्डिंग लावून घ्यायचे आहे। नक्कीच चिट्टू पावशे इन ॲक्शनमध्ये असतील। रविवारी कल्याण लॉट आहे आणि एकूण 8 संघ। चिट्टू पावशे यांचं देखील विशेष सहकार्य दरवर्षी राहिले आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी लकी आहे, कारण की
ते चॅम्पियन चला आपण सामना सुरू करूया. ओम साई गणेश आणि वाडा बॉईज. काय माहिती का माईक दिले आम्हाला एक मिनिट. यांचा सत्कार करायचा आहे ना. रोहन चुनेकर यांना विनंती असेल आपण या आपला सन्मान केला जाईल. जय हनुमान आयरे या टीमचे कॅप्टन रोहन चुनेकर यांना विनंती आहे की आपण या आपला आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान केला जाईल. अमित कडाले आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि मनीष कोठारी ऑन स्ट्राईक ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत. कौस्तुभ आणि मिळते एक धाव. धावसंख्या आहे 1. या एका धावेने श्री गणेश होते. अभिजित भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. जर गणराजने एका षटकामध्ये 3 चौकार लगावले तर त्याच्याकडून 1000 रुपये आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आहे 1. अमित कडाले स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. गणराज आणि मनीष सागर म्हात्रे देवीचा पाडा यांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत रौनक देखील आहेत. रौनक आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. झोप लागली नसेल ज्याप्रमाणे यस एक धाव मिळते. ज्याप्रमाणे नक्कीच ते पराभूत झालेत अंतरली चषकामध्ये त्यांना झोप लागली नसेल. कुमार आवटे 2 दिवस 2 चेंडू आणि 13 धावा चेस झाल्या होत्या त्यांच्या विरोधात आणि 2 धावा डिक्लेअर मिळत आहेत. आणि त्यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय रौनक म्हात्रे आपल्या TV स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. स्वर्गीय अनंता भीम केणे यांच्या स्मरणार्थ सलगच्या 2 चौकारांसाठी 500 रुपये आहेत. निखिल केणे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. स्वर्गीय अनंता भीम केणे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी. आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजे 4. षटक क्रमांक 5 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार पाटणे ड्राईव्ह केलंय. विकी पाटील विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाले बाद. मनीष बॅक टू द पविलियन. येस चिट्टू पावशे आणि सुनील फुलोरे देखील इथे उपस्थित आहे. स्विच इट आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 6. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. ओमसाई गणेश आणि यस फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला मोठा धक्का. गणराज बॅक टू द पविलियन.
दिशेपासून भरकटलेत, दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या आहे 8. 4 षटकांचा सामना आहे. या आधीच्या मॅच मध्ये फक्त 19 धावा बनवल्या होत्या, 20 धावा डिफेंड केल्यात ओमसाई गणेश या टीमने. आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच वाडा बॉयज या टीमने या आधीच्या मॅच मध्ये 35 धावा डिफेंड केल्यात. नागेश 1 धाव डिक्लेअर आहे. संकेत भगत यांचं मी कौतुक करेन, सलग 7वा सामना नक्कीच ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. बॅटची कडा विशाल फुलोरे होते, त्यांना बीट करून डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस येतोय हा डॉट बॉल. बघा कुमार आवटे डगआउट मधून सूचना येते की ते माती प्रत्येक चेंडूवरती उडवत आहेत. तर विशाल फुलोरे पुन्हा माती उडवली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नक्कीच नाही तुम्ही मुद्दाम उडवताय, मी देखील पाहिलंय. आणि डगआउट मधून ऑब्जेक्शन आहे चिट्टू पावशे, त्यामुळे पुन्हा जर असं कृत्य झालं तर नक्कीच संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. गीत आपण ऐकतोय आणि साई भक्त अध्यक्ष पांडुरंगजी पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा नुकताच पालखी सोहळा संपन्न झाला. निखिल केणे त्या पालखीमध्ये दरवर्षी जातात. नक्कीच संकेतदादा देखील, अमर मडवी देखील. खूप मोठा जल्लोष आणि भंडारा. नक्कीच वर्लीचा भजन मंडळ आलं होतं आणि लाईव्ह आपण तो भंडारा संपन्न केला. यस आयरेगावचे पवन केने देखील प्रत्येक वर्षी असतात. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. महेश शिंदे गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. ओमकार पाटणे यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. संकेत भगत यांचा इशारा येतोय. यस कुमार आवटे यांचा इशारा आहे. OUT. यस आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपल्याकडे बघा अल्ट्रा एज नाही आहे अजूनपर्यंत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सूरज म्हात्रे सर अल्ट्रा एज आलेले नाही आहे, परंतु आपण चेक करतोय. थोडासा डाऊटफुल आहे, परंतु ऑनफिल्ड कॉल आउट आहे, त्यामुळे आपण चेक करतोय. या आपण निखिल केने या कुमार आवटे या आपण आणि आपण चेक करूया. कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतली आहे आयोजकांनी. 2 कॅमेरे आहेत GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. नक्कीच निखिल केने यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वर्षी सूरज म्हात्रे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि या वर्षी
दोन्ही पंचांकडे वॉकीटॉकी आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील वॉकीटॉकी आहे आणि हे प्रमुख आयोजक निखिल केने यांच्याकडे देखील वॉकीटॉकी आहे. संकेत भगत यांना कोणतीही कमी भासू दिली नाही आहे. जर त्यांनी सांगितलं की नक्कीच आम्हाला एनर्जी ड्रिंक हवी आहे तर ती देखील येईल. अजून त्यांना सांगितलं 7 मॅच तुम्हाला पंच म्हणून राहायचं आहे तर संकेत भगत नाही म्हणणार नाही. संकेत भगतचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. यस, महेश शिंदे, शुभम येत आहेत स्ट्रायकिंगला. कॅप्टन क्या बात आहे. अमित कडाले इंदापूर रिटर्न आहेत. खऱ्या अर्थाने ओमसाई गणेश हा संघ या सीझन मध्ये बॅकफुटवरती होता. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा पराभव झाला होता सूरज सर, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी. त्याच्या मागचं कारण त्यांचा स्ट्रायकर गोलंदाज झाला आहे अमित कडालेने नक्कीच कमबॅक केलेला आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय रुपेश भगत यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खासदार चषकातील पहिलं मेडल षटक येईल का? गोलंदाज महेश शिंदेच्या माध्यमातून 5 चेंडूवाले डॉट, त्यामध्ये 2 विकेट देखील आहेत. पहिलं मेडल षटक येईल का? आणि चेंडू डायव्हर्ट झालाय. मिनिटे 1 धावे चेंडूवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 वाडा बॉईज या टीमची. प्रचिती केने यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय अनंता भीम केने यांच्या स्मरणार्थ सलगच्या 2 चौकारांसाठी 500 रुपये. निखिल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू आहे. जर ओमसाई गणेश या टीमने हा सामना जिंकला तर सन्माननीय जीत प्रकाश भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाल्या बाद.
परंतु आज थोडेसे शांत आहेत. अंतिम सामना सुरू आहे आजच्या या रात्रीमधील. रुपेश भगत एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आणि हा चौकार येतोय फलंदाज अंकेश पाटणेच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार. काय पाहिजे बायांना मग. केने असतील, अमर मडवी असतील, जितू पाटील असतील आणि कुमार रावटे यांची खासियत आहे प्रत्येक वर्षी ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. आणि याही वर्षी जवळजवळ 40,000च्या वरती या ट्रॉफीज आहेत. पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी या ट्रॉफीज आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकनी पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि यस अवांतर धाव मिळते. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 7 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. आज शुक्रवार आहे तरी देखील प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. बॅकपोलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. गणराज हे पहिले षटक सुरू आहे गणराज यांचं. आणि मिळते 1 धाव. धावसंख्या एकनी पुढे जाईल 9 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. बॅकपुलर पंच करतायत. क्या बात आहे. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग राज करतायत. ही 1 धाव वाचवली आहे आपल्या टीमसाठी. आकाश पाटील थोडेसे नाराज आहेत. ज्याप्रमाणे पहिला सामना गमावला संघर्ष या टीमने. मनीष गुप्ता यांना विनंती असेल आपण या. मनीष गुप्ता आमचे कमिटी मेंबर आहेत. यस बघा त्यांचं देखील मी विशेष आभार मानेन. रविवारी नक्कीच तुमचा विशेष सन्मान केला जाईल. मनीष गुप्ता. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक गणराज फार वेगाने आले होते. गोलीच्या वेगाने सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. जिगी वेलकम. स्वागत आहे. जिगी सध्या दिसत नाहीयेत इन ऍक्शन मध्ये. आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संकेत निर्णय. संकेत काय निर्णय आहे. यस DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. कुमार रावटे यांची देखील प्रचंड मेहनत आहे आणि त्यांचा मित्रपरिवार चिट्टू पावशे, सुनील पुलोरे इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने प्रत्येक वर्षी चिट्टू पावशे यांचं देखील सहकार्य असतं. कारण की जी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची 8 संघ कल्याणचे असतात आणि त्यांची सर्व जिम्मेदारी चिट्टू पावशे यांच्या खांद्यावरती असते. आणि रविवारी सामने सुरू होतील 4 वाजता. यस 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 निखिल केने अगदी बरोबर. तेच मी बोलणार होतो की 8 संघ तेच आणतात परंतु दरवर्षी फायनल देखील तेच मारतात. 8 संघ तर ते आणतात परंतु दरवर्षी फायनल देखील तेच मारतात. हा इतिहास आहे चिट्टू पावशे यांचा. म्हणजे कल्याणमधून कोणते 8 संघ येऊ द्या त्या 8 संघांमधून तो संघ टॉप 3 ला येतो आणि त्यानंतर डोंबिवलीच्या दोन्ही संघांना ते पराभूत करून नक्कीच चॅम्पियन. नक्कीच मागच्या वर्षी ओमसाई गणेशने जिंकली होती. 2 वर्ष सरग ओमसाई गणेश या टीमने जिंकली होती. परंतु चिट्टू पावशेचा संघ नेहमीच टॉप 3 मध्ये असतो आणि याही वर्षी ओमसाई गणेश हा संघ टॉप 3 मध्ये नक्कीच दाखल होईल. कारण की धावसंख्या आहे धावफलकावरती
13-2 धावा, 2 पावलं कुमार आवटे दूर आहे टॉप 3 पासून. आणि आलाय हा व्हाईट बॉल. अमित कडालेने कमबॅक केला आणि ट्रॉफी नक्कीच मी तर म्हणेन ओमसाई गणेश या टीमला दिसू लागली आहे. नक्कीच नजर या ट्रॉफीवरती आहे. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे. खासदार चषकाच्या टॉप 3 मध्ये संघ दाखल होतोय. ओमसाई गणेश सेकंड करायचा आहे, लाईनअप करायचा आहे आणि वाडा बॉयज टीमचे कॅप्टन शुभमचा आपण इथे सन्मान करूया.